नागपूर शहरात एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। एका महिलेला खोट्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या सतर्क तपासामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे। महिलेच्या दुचाकीमध्ये एमडी ड्रग्ज सापडल्याने सुरुवातीला संशय निर्माण झाला होता, मात्र सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपीनेच महिलेच्या वाहनात एमडी ड्रग्जच्या पुड्या ठेवून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाणे हद्दीतील साहिल कॉम्प्लेक्स परिसरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता एका महिलेच्या दुचाकी वाहनाच्या फूट रेस्ट खाली एमडी ड्रग्जच्या पुड्या आढळून आल्यात। मात्र संबंधित महिलेने पोलिसांसमोर आक्षेप नोंदवत आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। या तपासादरम्यान धक्कादायक सत्य समोर आलेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला आपली दुचाकी उभी करून निघून गेल्यानंतर गोपाल झोडगे नावाचा इसम वाहनाजवळ येऊन फुटर रेस्ट खाली एमडी ड्रग्जच्या पुड्या ठेवताना दिसून आला। तसेच त्यानेच पोलिसांना खोटी माहिती देऊन महिलेला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झालेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गोपाल झोडगे वय 37 वर्ष राहणार माळगी नगर नागपूर याला ताब्यात घेतले। आरोपीकडून 8.9 ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल फोन आणि एक मोपेड दुचाकी असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 2 पंचांच्या उपस्थितीत आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत। एका निष्पाप महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सत्य बाहेर आले आणि मोठा कट उघड झालाय। अंमली पदार्थांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणालाही खोटे अडकवण्याचा प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।